नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, 1 ते 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे। इराणच्या समुद्रात गेल्या 24 तासात भयानक गोष्टी घडत आहेत। यामुळे भारतासह जगातील सर्व देशांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे। त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील 4 वर्षाच्या उच्चांक पातळीवरती वाढ होताना दिसून आली आहे। युद्ध आणि महागाई 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका इराणमध्ये युद्ध सुरू झालं। त्यानंतर 7 एप्रिलला सीज फायर झालं। पण मित्रांनो, सीज फायर झाल्यानंतर संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास टाकला होता, पण गेल्या 24 तासात तो सीज फायर पूर्णपणे तुटलेला आहे। फक्त युद्धच नाही तर शेअर बाजारामध्ये देखील आता युद्धाला सुरुवात होताना दिसून आली असेल। तुम्हाला माहितच आहे, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या 240 ट्रेडिंग सेशनपैकी तब्बल 150 दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये माल विकायला सुरुवात केली आहे। सगळ्यात आधी समजून घेऊया एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय झालाय। सोमवारी 4 मेला काय घडलं ज्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलंय। इराणनं डायरेक्ट अमेरिकेच्या नेव्हीच्या युद्धनौकांवरती क्रूज, मिसाईल, ड्रोन आणि छोट्या स्पीड बोटीने खतरनाक हल्ला केला। अमेरिकेनं देखील त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं। अमेरिकन मिलिटरीनं उत्तर देताना इराणच्या तब्बल 7 छोट्या बोटी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये बुडवल्या आहेत। त्याचबरोबर इराण एवढ्यावरच थांबला नाही मित्रांनो, त्यांनी संयुक्त अरब अमिरातवर देखील 15 बॅलिस्टिक मिसाईल, 3 क्रूज मिसाईल आणि 4 ड्रोन डागलेत। सुदैवानं संयुक्त अरब अमिरातची डिफेन्स सिस्टीमनं हे सगळं हवेतल्या हवेत नष्ट केलं। पण मित्रांनो, संयुक्त अरब अमिरातचा फुजेरी ऑइल हब जो आहे, या ठिकाणी एक ड्रोन हल्ला यशस्वी झाला आणि तिथं मोठी आग लागली। हे ऑइल हब जगातल्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या तेल केंद्रांपैकी एक आहे आणि या सगळ्या गोंधळात मित्रांनो, दक्षिण कोरियाचं HMM नामू नावाचं एक कार्गो जहाज होतं। या जहाजावर देखील स्फोट झाला, आग लागली, पण देवाच्या कृपेनं तिथले 24 क्रू मेंबर जे आहेत ते सुरक्षितपणे वाचले आहेत। या सगळ्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा दिलाय, इराणनं जर अमेरिकन जहाजाला हात लावला तर त्यांना पृथ्वीच्या नकाशावरून कायमचं पुसून टाकू। अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी स्पष्ट सांगत आहेत की आपण 24 तासापूर्वीच्या तुलनेत आज एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहोत। आता तुम्ही म्हणाल, सर हे युद्ध तर समुद्रात चाललंय, त्याचा आणि आपला काय संबंध? मित्रांनो, जगाच्या नकाशावर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नावाची एक अत्यंत छोटी जागा आहे। जगातलं जवळपास 30% जास्त खनिज तेल याच मार्गाने जातं। हा जगाचा मुख्य दरवाजा आहे। इराणनं तो जवळपास बंद करून ठेवला। या मार्गावरून कोणत्याही देशाचं जहाज त्यांच्या परवानगीशिवाय सध्या जाऊ शकत नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम नावाने एक महाकाय मिलिटरी ऑपरेशन सुरू केले। इराणच्या आखातामध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याचा त्यांचा उद्देश आहे। मित्रांनो, एक डेटा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तिथं सध्याला जवळपास 2000 जहाजं अडकून पडलेत। या जहाजांवरती जवळपास 20,000 खलाशी आहेत। अमेरिकन मिलिटरीनं आतापर्यंत 15,000 सैनिक, 100हून अधिक लढाऊ विमानं तिथं तैनात केलेत। या ऑपरेशनला फारसं यश अजूनपर्यंत आलेलं नाही। आतापर्यंत अमेरिकेला फक्त 2 US फ्लॅग्ड जहाजं सुरक्षितपणे बाहेर काढता आलेत, तर 13 एप्रिल पासून अमेरिकेची 39 जहाजं सुरक्षेच्या कारणास्तव त्याच ठिकाणी थांबलेत। इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन म्हणते, आधुनिक काळात इतक्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक खलाशी समुद्रात युद्धभूमीवर अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि यामुळे जागतिक सप्लाय चेन मध्ये मोठी कोंडी तयार झालेली दिसून येते। मित्रांनो, या जागतिक तणावाचा थेट परिणाम शेअर बाजारावर देखील होतोय। एका बाजूला युद्ध सुरू आहे, दुसऱ्या बाजूला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठ सोडून अक्षरशः पळून चाललेत। आज इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने गेल्या 240 ट्रेडिंग सेशनपैकी 150 सत्रामध्ये भारतीय शेअर्स विकले आहेत। ही काय साधी सुधी विक्री नाहीये। 2 एप्रिल 2026 ला त्यांनी एका दिवसात 19,837 कोटी रुपयांचा माल विकला होता। मार्च महिन्यामध्ये 16, 20, 24 तारखेलाही त्यांनी प्रत्येकी 10,000 कोटीपेक्षा जास्तीची विक्री केली होती। पश्चिम आशियातला हा तणाव वाढल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेतून आतापर्यंत जवळपास 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शेअर्स विकून बाहेर पडलेत। हे असं का होतंय? याचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अमेरिकेमधील 10 वर्षाची बॉन्ड यील्ड, जी सध्या 4.5% आसपास ट्रेड करते। जेव्हा सुरक्षित अमेरिकन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टरला 4.5% पेक्षा जास्तीचा जर परतावा मिळत असेल तर ते इमर्जिंग मार्केटमध्ये कोणतीही रिस्क घेण्यासाठी तयार नाहीत। आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रुपयाची घसरण। आपला रुपया मित्रांनो 95च्या पार गेला आहे, निच्चांक पातळीवर जाऊन पोहोचलाय। यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना डॉलरमधील परतावा आपोआप कमी होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लाट, कारण ग्लोबल इन्व्हेस्टर आपला पैसा AI संबंधित कंपन्यांमध्ये सध्या गुंतवत आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा। एवढी विक्री होऊनही आपलं मार्केट अजूनपर्यंत क्रॅश झालेलं नाही।
कारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर तुमच्या माझ्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर 10 वर्षापूर्वी जर ही एफआयने विक्री केली असती तर बाजारात अक्षरशः हाकार उडाला असता. पण आज आपल्या म्युच्युअल फंडच्या एसआयपी इन्शुरन्सच्या पैशामुळे बाजाराला एक मजबूत आधार मिळाला आहे. एप्रिलमध्ये याच बळावर स्मॉल कॅप इंडेक्सने गेल्या 2 दशकातली सर्वात मोठी रिकव्हरी दाखवली. यामुळे घाबरून जाऊन एसआयपी बिलकुल बंद करू नका मित्रांनो. एफआयनं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची जरी विक्री सुरू असली पण बाजाराचा खरा शत्रू सध्याला काय आहे माहिती आहे का? क्रूड ऑइल आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे तेलाच्या किमती 100 ते $115 घरात जाऊन पोहोचलेत. आजची ताजी आकडेवारी जर बघितली, ब्रेंट क्रूड ऑइल सोमवारी जवळपास 6% वाढून $114 जाऊन बंद झालं होतं. 2022 नंतर म्हणजेच गेल्या 4 वर्षातली ही सर्वोच्च किंमत आहे. WTI क्रूड देखील 4% पेक्षा जास्त वाढून $106 जाऊन पोहोचले. आज मंगळवारी थोडंफार प्रॉफिट बुकिंग होऊन ब्रेंट क्रूड ऑइल $113 आसपास आणि WTI $104 आसपास ट्रेड करतोय. पण गेल्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत ब्रेंट क्रूड ऑइल जवळपास 50% पेक्षा जास्त वाढला आहे. रोजच्या उत्पादनामध्ये देखील तब्बल 14.5 मिलियन बॅरलची तूट निर्माण झाली आहे. या सगळ्या जागतिक घडामोडीचा परिणाम भारतावर, आपल्या महाराष्ट्रावर आणि तुमच्या खिशावर होतोय परिणाम, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. भारत आपली ऊर्जेची 80% गरज आयात करून भागवतोय. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होणं अपेक्षितच आहे. कालच मित्रांनो पश्चिम बंगाल असेल किंवा साऊथ मधील काही राज्यांमध्ये इलेक्शन झालं, त्याचा निकाल लागला. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 1 ते 2 दिवसात दर वाढ होणार म्हणजे होणारच. एलपीजी गॅस देखील मागणारच, ऑलरेडी महाग झालाय अशा बातम्या यायला सुरुवात देखील झाली आहे. यामुळं मित्रांनो ओएमसीचं नुकसान होणं अपेक्षित आहे. आपल्या सरकारी तेल कंपन्या जर बघितल्या तर सध्या पेट्रोलवर प्रति लिटर ₹18 आणि डिझेलवर ₹35 नुकसान सहन करत आहेत. त्यामुळे हे नुकसान ते जास्त दिवस सहन करणार नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो या बातमीमुळे स्टॉक मार्केटला देखील मोठा फटका बसला. आज जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये जवळपास 600 पॉईंटचा क्रॅश झाला. निफ्टी देखील 23,920च्या लेवलवरती आला होता. ऑइल इंडायसेसमध्ये देखील जोरदार सेलिंग येताना दिसून आले. सगळ्यात जास्त फटका जर कशाला बसत असेल, बँकिंगला बसतोय. त्याचबरोबर ज्या कंपन्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत त्या कंपन्यांना देखील फटका बसताना दिसून आला आहे. मित्रांनो मार्केटमध्ये ज्या वेळेला अनिश्चितता असते त्यावेळेला विक्स वाढतो. अशा वेळेला नेकेड ऑप्शन बाईंग करण्यापेक्षा ऑप्शन सेलिंगवर फोकस करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे जर प्रॉपर स्ट्रॅटेजी असतील तर त्याचा नक्की तुम्हाला बेनिफिट होतो. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गरज आहे अल्गो ट्रेडिंगचा वापर करायचे. अल्गो ट्रेडिंगमध्ये मित्रांनो सगळे ट्रेड ऑटोमॅटिक पडले जातात आणि आठवड्यामध्ये फक्त 2 ते 3 ट्रेड अल्गो ट्रेडमध्ये टाकले जातात. ते पण ऑप्शन सेलिंगचं तुमच्याकडे 1 लाखाच्या आसपास कॅपिटल असेल आणि तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करण्याचा विचार करत असाल आणि त्यावरून मंथली बेसिसवर जर पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं असेल, तुम्हाला जर बेस्ट अल्गो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सेट करून हवा असेल तर दिलेल्या नंबरला आत्ताच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण माहिती सांगितलंय. मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जे करेक्शन सुरू आहे हे इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट टाइम आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ETFच्या माध्यमातून चांगल्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला याचा नक्की रिवॉर्ड मिळू शकतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉन अजूनपर्यंत दाबलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन दाबा, कारण पहिल्यांदा ज्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल आणि कुठलंही अपडेट मिस होणार नाही. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.